बांगलादेशाचा झेंडा आणि राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिमेला जोडेमार करत प्रतिमेचे दहन, हिंदू न्याय यात्रेस हजारो हिंदू बांधवांची उपस्थिती। बांगलादेशातील हिंदूंना न्याय द्या, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ। सकल हिंदू समाज सोलापूर। सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी 7 रस्ता चौक येथील वीर शिरोमणी महाराणा प्रतापांच्या पुतळ्यास आणि छत्रपती शिवरायांचे पूजन करून तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही न्याय यात्रा काढण्यात आली। यानंतर बांगलादेश झेंडा आणि तेथील राष्ट्राध्यक्षांच्या फोटोला जोडेमार करत त्याचे दहन करण्यात आले। बांगलादेशात हिंदूंवर अन्याय अत्याचार होत आहे, हिंदूंचे घरं जाळण्याचे, मंदिर पाडण्यात येत आहेत, अशा घटना घडत आहेत। त्यामुळे भारतभर या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे व आंदोलने करण्यात येत आहेत। आज सोलापूर शहरामध्ये हिंदू संघटनेतर्फे न्याय यात्रा काढण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने हिंदू बांधवांनी विविध मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशामध्ये होणारे हिंदूवरील अन्याय अत्याचार हे थांबले गेले पाहिजेत, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे सरकारला यावेळी इशारा खातर सांगण्यात आले। यावेळी बोलताना भाजप आमदार देवेंद्र कोटे म्हणाले, सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू न्याय यात्रेचं आयोजन संपूर्ण राज्यभर असेल भारतभर करण्यात येत आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर ज्या पद्धतीने अत्याचार केले जात आहेत, हिंदूंची हत्या केली जात आहे, त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकवटलेला आहे। प्रत्येक शहरात अशा पद्धतीचे न्याय यात्रा आयोजन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे। नेमका काय मागणी या निवेदनामध्ये करण्यात येते, काय संरक्षण मिळावं, हिंदूंना टार्गेट करून हत्या केली जाते, त्यासाठी परराष्ट्र खात्याकडनं बांगलादेशशी बोलणं करून त्यांना समज देण्यात यावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा करून हिंदूंना संरक्षण मिळावे यासाठी मागणी करण्यात येते। बांगलादेशातील हिंदूंवर अन्याय अत्याचार करणाऱ्या मुस्लिमांना इस्कॉन मंदिर अन्नदान, कपडे वाटप करून त्यांना कोरोना काळात सांभाळलं होतं। नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर इस्कॉन मंदिरातील चिन्मय कृष्णदास आणि हिंदू बांधवांनी मुस्लिमांना नेहमी मदत केलेली आहे। हिंदूंवर अत्याचार करणे ही इस्लाम संस्कृती आहे का, असे म्हणत सकल हिंदू समाज न्याय यात्रेचे आयोजक सुधाकर बहिरवाडे यांनी प्रश्न उपस्थित केला। सकल हिंदू समाजाकडनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न्याय यात्रा जाहीर केलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातनं, शहरातनं, जिल्ह्यातनं, गावातनं आपल्या हिंदू बांगलादेशातील हिंदूंना न्याय देण्यासाठी सर्व रस्त्यावर उतरलेत। कारण की बांगलादेशामध्ये कुठलेही मराठा म्हणून किंवा दलित म्हणून किंवा इतर जाती म्हणून त्यांना मारलं जात नाही, फक्त हिंदू म्हणून त्यांना तिथं मारलं जात आहे। पण आपण हिंदू म्हणून इथं एकत्र यावं, या हिंदू एका शब्दावर आपण सर्वांनी पक्षभेद, राष्ट्र जातीभेद सर्वांना गाडून सर्वजण एकत्र इथं आलेले आहेत आणि आपण नरेंद्र मोदींना मागणी करत आहोत। यावेळी सकल हिंदू समाज न्याय यात्रेस ह.ब.प. लक्ष्मण महाराज चव्हाण, आमदार देवेंद्र कोटे, भाजपा अध्यक्ष नरेंद्र काळे, शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बर्डे, सकल हिंदू समाज समन्वयक सुधीर बहिरवाडे, अंबादास गोरंटला, बजरंग दल नागेश बंडी, हिंदू राष्ट्रसेना रवी गोणे, ओम साई प्रतिष्ठानचे शिवराज गायकवाड, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ओमकार देशमुख, ओमकार चराटे, राजू हवशेट्टी, टेम्पलचे पवन हरिनामदास, बालयोगी सज्जन महाराज, सतीश आनंदकर, समर्थ बंडे, तेजस साहा, आनंद मुसळे, महिला सदस्य रोहिणीताई तडवळकर, विजयाताई वड्डेपल्ली, श्री कांचना यन्नम, नरसुबाई गदवालकर, अश्विनी चव्हाण, युवा नेते लतेश हिरवे, सागर आतनुरे, अर्जुन मोहिते, नंदकुमार झवर, ओमकार चव्हाण, विशाल पवार यांच्यासह हजारो हिंदू बांधव, युवक, महिला वकील बांधव, इंजिनियर, आर्किटेक्चर, डॉक्टर, व्यापारी इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।